पाकिस्तानमध्ये 23 बलुचिस्तानमधील नागरिक ठार झाल्याची माहिती आहे आणि 23 जणांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आलेली आहे। बातमी आपण पाहतोय पाकिस्तानमधून आणि पाकिस्तानमध्ये 23 बलुचिस्तानमधील नागरिक ठार झालेले आहेत, त्यांना गोळ्या झाडण्यात आलेल्या आहेत। 23 जणांचा आकडा समोर आलाय आणि 23 जणांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आलेली आहे। अधिकची माहितीवर आमचे प्रतिनिधी ऋषिकेश आपल्या सोबत आहेत। ऋषिकेश, पाकिस्तानमधून आपण ही खळबळजनक बातमी बघतोय, काय नेमकं झालंय? बलुचिस्तानमधलं जे एक मुसाखेड नावाचा जिल्हा आहे त्यामध्ये 23 लोकांचा मृत्यू झालाय। दक्षिण पश्चिम मध्य भाग आहे पाकिस्तानचा, तिकडे हल्ला झालाय। धक्कादायक गोष्ट म्हणजे ह्या लोकांना जेव्हा जी बंदूकधारी जे होते ते बसमध्ये शिरले, त्यांनी त्यांची ओळख तपासली लोकांची, तर लोकांना त्यांनी बाहेर काढलं आणि नंतर ठार करण्यात आलंय। त्यासोबतच त्यांनी 10 जे गाड्या होत्या त्या देखील जाळल्या गेल्यात आणि अत्यंत मोठा एक हल्ला, दहशतवादी हल्ला म्हणू की नरसंहार म्हणू शकतो, इतका मोठा हल्ला झालाय। हो, दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतो। मात्र हा हल्ला नेमका का झाला कारण अद्याप अस्पष्ट आहे। मात्र पाकिस्तानमधून 23 जणांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली। ऋषिकेश, धन्यवाद। 10 वाहनांना सुद्धा आग लागल्याची माहिती आहे। तर बलुचिस्तानमधून आपण ही बातमी पाहतोय। पाकिस्तानमध्ये 23 बलुचिस्तानमधील नागरिक ठार करण्यात आलेले आहेत आणि 23 जणांची गोळ्या झाडून हत्या झाली आहे। आणि या संदर्भात बोलण्यासाठी आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक सतीश ढगे सर आपल्या सोबत आहेत। सतीश जी, आपण पाहतो 23 जणांची गोळ्या झाडून हत्या झालेली आहे अचानक आणि 10 गाड्या सुद्धा जाळलेल्या आहेत पाकिस्तानमध्ये। नक्कीच पाकिस्तानमध्ये मागच्या काही महिन्यांचा जर आपण त्या ठिकाणी सगळा पराभव घेतला तर पाकिस्तान खऱ्या अर्थाने जे आहे अराजकतेच्या दिशेनं वाटचाल त्या ठिकाणी करतोय। एक प्रकारे जे आहे त्या ठिकाणी पॉलिटिकल इन्स्टॅबिलिटी आहे। ऑलरेडी मागच्या वेळी जे प्रधानमंत्री होते ते जेलमध्ये आहेत। आर्म्ड फोर्सेस विषयी जे आहे तिथल्या जनतेमध्ये प्रचंड एक प्रकारे जे आहे रोष आहे आणि अर्थव्यवस्थेची काय दिवाळी निघाली हे सगळं जग त्या ठिकाणी बघतंय। आणि आपल्याला हे सुद्धा माहिती आहे की बलुचिस्तान मधली जी जनता जी आहे ती मुळातच पाकिस्तानच्या आर्म्ड फोर्सेस विषयी, त्याचबरोबर पाकिस्तानची जी सरकार आहे त्याच्या विरुद्ध वेळोवेळी त्या ठिकाणी भूमिका घेत आलेली आहे। तिथला जो BLA बलुचिस्तान लिबरेशन आर्मी नावाचा एक जे संघटन आहे ते वेळोवेळी जे आहेत अशा प्रकारच्या कारवाया पाकिस्तानच्या आर्म फोर्सेस त्याचबरोबर पाकिस्तानच्या सरकारविरुद्ध करत राहतात। आता आपल्याला नेमकं हे पाहणं आवश्यक आहे, अजून पूर्ण ते डिटेल्स आपल्याकडे आले नाही की यामध्ये अप्रत्यक्षरित्या पाकिस्तानच्या आर्म फोर्सेसचा त्या ठिकाणी हात आहे का इराण पाकिस्तान बॉर्डरशी संबंधित ज्या वेगवेगळ्या संघटना आहेत त्यांचा त्या ठिकाणी काही हात आहे का, वेगवेगळ्या प्रकारे ज्याला आपण म्हणू की त्या बलुचिस्तानशी संबंधित ज्या संघटना आहेत त्यांच्यातला हा काही वाद आहे। नेमके हे डिटेल्स आपल्याला त्या ठिकाणी समोर येतील। पण एक गोष्ट मात्र त्या ठिकाणी नक्की की पाकिस्तानमध्ये जे आहे कोणाचाही त्या ठिकाणी कंट्रोल नाही, नावाला फक्त सरकार आहे, नावाला फक्त आर्म्ड फोर्सेस आहे आणि तिथे जी अशांतता आहे ती अशांतता पाकिस्तानला जे आहे तुकडे तुकडे करण्याच्या बाजूला घेऊन जाते। अशीच परिस्थिती दिवसेंदिवस त्या ठिकाणी निर्माण होताना आपल्याला दिसते। हो सतीशजी, पण आपण पाहिलं तर या घटना सातत्यानं होत आहेत, म्हणजे ही काही पहिली वेळ नाहीये आणि त्यामध्येच आता पाकिस्तानमध्ये 23 लोकांची हत्या समोर येणं म्हणजे यासाठी कारणीभूत कोण, जबाबदार कोण? माझ्या मते याला पूर्णतः कारणीभूत जे आहे तिथले सत्ताधीश आहेत। जर सरकारला त्या संपूर्ण देशामधली जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेवर जर कंट्रोल ठेवता येत नसेल, तिथल्या आर्म्ड फोर्सेसच्या माध्यमातून एक प्रकारे तिथे जे आहे लॉ अँड ऑर्डर मेंटेन करणं त्याचबरोबर देशाची सुरक्षितता करणं हे काम जर जे पूर्णतः त्या ठिकाणी पार पडलं जात नसेल आणि तिथे वेगवेगळ्या प्रकारचं ग्रुपिझम हे मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं असेल, बलुचिस्तानला जे आहे त्या ठिकाणी अंडर डेव्हलप्डच ठेवणं, अविकसित ठेवणं हे काम जर तिथलं सरकार त्या ठिकाणी करत असेल तर नक्कीच तिथले लोक जे आहेत ते अंतर्गत उठाव करतील आणि अंतर्गत उठावामुळे जे आहेत एक प्रकारे तिथे व्हायलन्स, हिंसाचार मोठ्या प्रमाणावर होतो। आता नेमका हा जो अटॅक झालेला आहे हा कोणाकडून झालेला आहे याची डिटेल्स येतील, त्याच वेळेस आपल्याला एक्झॅक्टली याची कारण मीमांसा करता येईल। पण याचे आता तिथे राजकीय पडसाद उमटू शकतात का सतीशजी? राजकीय पडसाद जे आहे विरोधक जे आहे त्या ठिकाणी याचा नक्कीच विरुद्ध आवाज उठवण्याचा प्रयत्न करतील। त्याचबरोबर बलुचिस्तान मधल्या ज्या वेगवेगळ्या संघटना आहेत ज्यामध्ये महत्वाची BLA नावाची जी संघटना आहे ते सुद्धा या विरुद्ध त्या ठिकाणी आवाज उठवण्याचा प्रयत्न करतील। पण मुळातच आर्म्ड फोर्सेस जे आहे त्या ठिकाणी दबावाचं धोरण
इम्प्लिमेंट करत असतं. तिथला जो विरोधी पक्ष आहे, ज्याचे प्रमुख पीटीआयचे प्रमुख इम्रान खान हे ऑलरेडी जेलमध्ये आहेत आणि त्यांच्या नांग्या ठेचण्याचं काम एक प्रकारे तिथल्या सरकारने केलेलं आहे. म्हणून विरोधकांनी आवाज जरी त्या ठिकाणी उठवला तरी सुद्धा जे आहे सरकार आणि आर्म फोर्सेस त्याला दाबण्यामध्ये यशस्वी होईल. पण बलुचिस्तानच्या जनतेचा असंतोष जो आहे, त्यांचा जो आवाज आहे, तो कितपत सरकार किंवा आर्म फोर्सेस दाबू शकतं हे पाहणं आवश्यक आहे. आणि ह्या असंतोषामुळे पाकिस्तानचे जे आहे, जसं मी म्हटलं की येणाऱ्या काळामध्ये जे आणखी बुरे हाल होणार आहेत, तिथे हिंसाचार जो आहे आणखी मोठ्या प्रमाणावर वाढण्याची दाट शक्यता आहे. हो, नक्कीच सतीशजी, हा सगळा प्रकार जो काय झालाय तो आपल्या समोर येईलच. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बोललात त्यासाठी. तर आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक सतीश ढगेसर आपल्यासोबत बोलत होते. आणि पाकिस्तानमधून आपण ही घटना सध्या पाहतोय. 23 बलुचिस्तानी नागरिकांची हत्या करण्यात आलेली आहे आणि बसमधून उतरवून अमानुषपणे त्यांना मारण्यात आलेलं आहे. तसंच 10 बसेस सुद्धा जाळण्यात आलेल्या आहेत. बस आणि ट्रकमधील लोकांना खाली उतरवून त्यांची हत्या करण्यात आली आहे. नेमका प्रकार काय घडला त्याचे सगळे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. मात्र सध्याची ही दृश्य सुद्धा आपण पाहतोय. 23 नागरिक होते हे पाकिस्तानातल्या बलुचिस्तानमधले आणि सशस्त्र जे लोक होते त्यांनी 10 बसना सुद्धा आग लागल्याची माहिती समोर येते. बस आणि ट्रकमध्ये काही प्रवासी होते, त्यांना खाली उतरून मारण्यात आलं.